अर्धा लिटरचे 4 हे कसली हे काजूचे का सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे बर्फी चला आता खवान ते घेतलेलं आहे आणि आता चाललेलं आहे बरं. कसं ट्रॅफिक लागलं, खूप ट्रॅफिक आहे. आपण कडेकडेने जाऊया. थोडीशी आजारी आहे, स्वीट खाऊ वाटलं काहीतरी, तर म्हणलं चला गुलाबजामच करूया. आणि गुलाबजामुन करायचे म्हटलं तर याला खवा लागणार आहे म्हणून मग खवा घ्यायला आले. थोडंसं बाहेर आले तर थोडं बरं पण वाटते. आज दिवसभर घरातच होते, झोपले. कामाला पण सगळ्याला सुट्टी, कामाला सुट्टी, सगळ्याला सुट्टी. कशामुळे एवढं ट्रॅफिक झालं आता माहिती आहे, लोकांना माहिती असते की गाड्या जाणार नाहीत पुढं, तरी हॉर्नला वाजू 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 जाम. हॉर्न वाजवलं तरी पण आपण पुढं जाणार नाही आहे म्हणल्यावर मग हॉर्न कशाला वाजवायचं ते ना. पण तरी पण वाजवल्याशिवाय सुट्टी नाही देणार, वाजवतच राहतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. प्रीतीच्या लाईफमध्ये काय काय गोंधळ चालला आहे, काय काय चालले आहे, रोजच काय काय नवीन नवीन होतं आहे. तर सगळेजण एक्सायटेड असतात ऐकण्यासाठी की बाबा ही अशी दुःखी करायला किंवा काय करायला तर नाही. दुःखी तर नाही व्हायचं ना आपल्याला, हा तर मेन मुद्दा आहे. हॅपीच राहायचं आहे फक्त. ते म्हणतात आलं तुझं तेच रडगाणं परत, तर तेच त्या रडगाणं मी आज आणलेलं आहे खवा. आणि आज करणार आहे मी गुलाबजामुन. मस्त मस्त गुलाबजामुन करणार आहे. तोंडाला चवडा अजिबात कसली तोंडाला चवडा, एवढी डेंजर परिस्थिती झाली आहे ना. फ्रेश हे काय खवा आहे, येतो मुले तिथून दुरून त्या त्यांनी फ्रेश खावा आहे. म्हणलं की एकत नाही काही करण्यापेक्षा, गुलाबजाम आणण्यापेक्षा आपलं हेच जाणं खावाच. मला खरं तर ह्यालाच करायचं होता, करायचे होते गुलाबजाम. आपलं काय म्हणतात त्याला 1 जानेवारी, पण मला काही करणं झालं नाही. म्हणलं की आज करणार म्हणजे करणारच. तोंडाला चव नाही म्हणलं तर चला. सर्दी एवढं हेडॅक झालं ना डोक्याला, त्याला मचले. मला विचारलं बऱ्याच जणांनी तू केसासाठी काय वापरते, बघा माझे केस. तर केसासाठी मी आता वापरायला आलेलं आहेत. आपलं जे हे होतं ना खोबरेचं तेल वगैरे तेच वापरत होते, पण आता गुंडाच तेल वापरते. आणि मी मला सांगायचं म्हणजे टेन्शन नाही मी मुळात, कारण ते आपण टेन्शन घेतो. टेन्शन घेतलं की आपलं शरीरातलं आपलं ब्लडिंग पण कमी झालं ना, ब्लड पंप कमी झालं ना, तरी पण आपल्या नाही का केसांवर परिणाम होतो. विटॅमिन डी वगैरे आपलं कमी झालं शरीरातलं की तर मग आपलं हे होतं, केसावर परिणाम होतो, केस गळायला लागतात वगैरे भरपूर सारे काही. म्हणून हेच नाही करत मी. आणि आहे चांगला फरक. पहिल्यांदा मळून घेते थोडंसं. मैदा टाकता ना तुम्ही सांगा मला, कारण की मी बघितलेलं आहे मैदा टाकताना. मधुरा रेसिपी माहिती आहे ना आपल्याला, त्यांचं बघितलेलं आहे. बघू आता काय या भाव होते.
करायचं तर घेतले ठाणले. एखादी गोष्ट करायची ठरवलेलं तरी करते, त्याला सुट्टीच काय नाही. असं हे ना, गाठी गाठी येते ह्याच्यामध्ये, गाठी गोष्टी असते. लय सॉफ्टली आहे हा. मी एकदा आणला होता ना, दूध ठेवलं त्याचं मस्त मस्त होतो. थंडी तर बाबा. मी एकदा आणला होता तिकडं, कुठं आणला होता, इथे भीमा कोरेगावला राहिलं होते ना, तेव्हा आणला होता. तर ते नाही कसं कडक कडक दगडावाने, मग मला ते खिसून 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 त्याला असं मऊ करावं लागलं होतं. तसं हा ऑलरेडीच मऊ आहे. गायचं आहे का म्हशीचं आहे, दुधाचं आहे काय माहिती, पण सुवासले छान आहे, खूप छान स्मेल आहे. आता बघा कसे टेस्टी टेस्टी गुलाबजाम करते, मस्त स्टेटसला ठेवते, सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. वा बाई काय करते एवढं. नवीन वर्षाचं स्वीट आज पौर्णिमा पण आहे ना. मी अंदाजेच टाकते हे मैदा, अंदाजे केलेल्या गोष्टी स्वयंपाकातल्या ज्याला माहिती आहे ना, त्याला अंदाजे केलेल्या गोष्टी पडतात ॲक्युरेट. ज्याला माहिती आहे त्याला मोजून मापूनच करावं लागतं. तर म्हणणं काय तू काय रोजच करते का गुलाबजाम? नाही करत, पण मला आवड आहे. एखादी गोष्ट आपण मनापासून करत असेल ना तर ती चांगलीच होती, आणि जर मनापासून नसेल ना करत तर मग नाही चांगली होत. बरोबर आहे का नाही? कोणती पण गोष्ट आहे ना करताना मनापासून करायची, कोणती पण करा ना, कामाच्या बाबतीत, स्वयंपाकाच्या बाबतीत, कोणाला चांगलं बोलण्याच्या बाबतीत, सगळ्या गोष्टी हे करा फक्त मनापासून. स्माईल ठेवायची फक्त चेहऱ्यावर, बास. लोकांना वाटलं पाहिजे ही एवढी आनंदी कसं काय, काय होतं हिच्या लाईफमध्ये एवढं, हे कसं काय एवढी आनंदी, हिला कसा रोज एवढा आनंद भेटतोय. फक्त स्माईल करत आहेच तेवढे लाईफमध्ये आनंद, म्हटलं मग का नाही हसायचं सांगा की. संध्याकाळी काय नाही करणार, थोडीशी बिर्याणी आहे तेच खाणार आहे, आणि चहा खारी आणि बिस्किट. हे काय खाऊ पण नाही वाटत ते, बस वाटते आता. थोडंसं राहील, थोडं का करू तुम्ही राहिले थोडं टाकते मी. वाटेभर असं पावशर खायला तेवढं वाटेभर पुरेस आहे, जास्त नाही टाकलं, कारण तुम्हाला असं वाटत नाही जास्त जास्त टाकलं आहे, होतच ते एवढं एवढे समजा. मी थोडं थोडं अंदाज घेऊन टाकत होते, पण बरं आहे. नवीन वर्ष लागले ना, आजारी पडले, बाहेर वॉकिंगला जाते आहे ना, खायचं आहे ना, खायचं आहे ना, तर बास होतं. उद्यापासून टाईम टेबलच तयार करते, त्या टाईम टेबलनुसार चालणार, तेवढा टाईम देणार म्हणजे द्यायलाच प्रत्येक गोष्टीला मोजून. खूप लोण्याचा वळा झाला ना एवढा गुलाबजाम केल्यावर. एवढं एकच करायचं, तळायचं, बस तोडून 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 खायचं. ते विचित्र, खूप छान झालं माहीत आहे लोण्याचा वळा. चला करते गुलाबजाम.
मोठे मोठेच करते थोडेसे, लय पण बारीक करून काय करू. काला गुलाबजाम आवडतं का तुम्हाला? आमच्या आजीला आणायचे आम्हाला, मी शिवाई खूप म्हणजे खूप. नीट आकारात साड्या बरोबर. मी काय करते, जेव्हा तुम्ही ना छोटा भीम बघत असते, मला ते छोट्या भीम मधले लाडू आहेत ना लय आवडतात, लय खाऊ वाटतात. इच्छाच होती लगेच खाण्याची. म्हणलं चला 2-3 दिवस झालं गुलाबजामच खाऊ वाटले ते, म्हणलं करा. माझा प्लॅन होता 31 डिसेंबरला आणायचा, पण काही नाही आणू शकले. मग म्हणलं की चला आता आणायचं म्हणजे आणायचंच. आणायचं पण, करायचं पण, खायचं पण. इच्छा नाही मारायच्या कोणत्याच गोष्टीची इच्छा नाही मारायच्या. करू वाटतंय, खाऊ वाटतंय, सगळ्या गोष्टी करायच्या. मन मारून नाही जगायचं बास. किती झाले? 3, 3, 5 झाले. ते केलं तळवले फुगत आहे. मग थोडंसं अंदाज बारीकच करू काय. ते 2-3 लच मोठे झाले. थोडं थोडे. हम सबका अरमान सॉन्ग नाही येत काय म्हणतात, कशाला येत नाही तर कशाला म्हणते. म्हणायचं तरी पण म्हणायचं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ना व्हिडिओ सगळा कंटिन्यू करा. तुम्हाला झालं पण दाखवते ना गुलाबजाम कसे झाले ते, काय झालं ते. चला सगळे करून घेते पहिल्यांदी, मग आपण कंटिन्यू व्हिडिओ करूया. ओके, ठेवते एक असंच मोठं. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर झालेले आहेत गुलाबजाम तयार. तर हे आहेत ना असं मळायला जास्त हे नाही झाले बरं का, आपलं सहज झालं. आपण जे पीठ आणतो ना गुलाबजामचं ते पटकन होत नाही, त्याला खूप असं वेळ लागतो हातावर एकजीव करायला, नाही तसे उलून जातात. तसे खूप छान मऊ झालेले आहेत. तर आपण ह्यांना घेऊयात तळून. तर ह्याच्यात करणार आहे पाक. तेलामध्ये टाकलेले विलायची टाकलेली आहे. तर त्यात टाकून घेते पाणी. आपल्याला लागतं तेवढंच टाकून घ्यायचं, जास्त नाही करणार पाक. इथं झालेले गुलाबजाम मस्त छान झालं. साखर लागतं तेवढं टाकून घ्यायचं. आता मी मस्त आता टाकते ह्याच्यात गुलाबजाम सगळे टाकून घेतलेले. बघू कसे होतात. पाक जास्त नाही झाला म्हणजे बरं होईल. काय माहिती काय होतं.